सर्वांना नमस्कार. एक छोटीशी बोधकथा सांगून मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. बोधकथेचं नाव आहे तुझे आहे तुझपाशी. आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेल्या हिऱ्यांचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचं कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालथं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मानसिक स्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तिथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, हाफिज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही, पण आपण असा प्रश्न का विचारताय? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे, मी पाहता क्षणीच ओळखला. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे, मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी कितीतरी दगड पडले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. मित्र होते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेत जमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले. या कथेचं तात्पर्य काय? मला वाटतं या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे माणकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं. आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते. आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमीच चांगली वाटत असते, तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते, हेही लक्षात घ्या. मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही खटखट म्हणून पाहिलं जातं. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे डेव्हिड आणि गोलियातची. बऱ्याच जणांना माहीतही असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एकदा डेव्हिड एक पोरगेल असा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिलं, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे आपला एक फायदाच होणार आहे. त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. आणि पुढे काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडने केवळ गोपनीच्या साहाय्याने राक्षसाला मारून टाकले. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता. माघार घेण्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसं सामोरं जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेण्याची पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थांची ओळख तेथील कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे किंवा कार्यालयीन सोयी सुविधांवरून होत नसते. ती ओळख त्या कर्मचाऱ्यांमधील जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधांवरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणाला
कर्मचारी जेव्हा म्हणतात मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा दोन अर्थ ध्वनित होतात. पहिला, त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही, अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणावे लागेल. आणि दुसरा, काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. आणि मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो, किंवा जर काम न करण्याची त्यांनी निश्चय केला असेल तर तत्वाचा बनतो. साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन. कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगांनी विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकारार्ह वाटतो. माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तोच संपूर्ण मनुष्य घरी परत येतो. परिस्थितीचाही आपण असाच सर्वांगीण विचार करायला हवा. आपण घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात आणि ऑफिसातील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्यांचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्याने विचार करायलाच हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसमधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमची कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणतीही समस्या घ्या, तिचे तर्कसंगत विश्लेषण करा, सर्वंकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआप बोध होईल. समस्या मग त्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक कुठल्याही असोत, त्यांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो, हेही तुमच्या लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक. आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊनच जन्माला येतो की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते आणि मुख्यतः 3 घटकांवर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो: वातावरण, अनुभव आणि शिक्षण. आता त्यांचा आपण स्वतंत्रपणे विचार पुढील व्हिडिओत करूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.